तर सचिन तेंडुलकर आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे आणि सचिन सोबत त्याचा मुलगा सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। सचिन आणि अर्जुन तेंडुलकर दोघेही सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। सचिन तेंडुलकर यांचं पाली हिल मध्ये मतदान आहे आणि पाली हिल मधल्या पोलिंग बूथवर आता सचिन तेंडुलकर आपल्या मुलासह पोहोचलाय आणि दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर मुंबईकर आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच घरातून बाहेर पडलेले आहेत। आता ऊन वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे काही नेत्यांकडून कलाकारांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की ऊन चढायच्या आत किंवा दुपारी गरमी वाढायच्या आत मतदानाचा अधिकार बजावावा। आणि आता दुपारच्या वेळेला पण आपण पाहतोय की मुंबईकरांचा एक चांगला प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। अनेक हाय प्रोफाईल लढती आज आहेत आणि त्यांचंच भविष्य आज मतपेटीत बंद होत आहे। सचिन तेंडुलकर यांचं मतदान काही वेळात होत आहे। सचिन तेंडुलकर सहकुटुंब आता पोलिंग बूथवर पोहोचलायत। पाली हिल मध्ये सचिन तेंडुलकरचं मतदान आहे आणि आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह सचिन आता पोहोचलेला आहे। तरी दृश्य जे आहे ते अत्यंत बोलकी आहेत। मतदानाचा अधिकार हा माझा आहे आणि जर मला माझ्या भागाचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधी, योग्य तो लोकप्रतिनिधी निवडून देणं हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि हाच लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक मुंबईकर जो आहे तो घराबाहेर पडतोय। टक्का जो आहे 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये 15.93% मतदान जे आहे ते झालेलं आहे, मात्र हा टक्का जो आहे तो वाढला पाहिजे कारण आज शेवटच्या टप्प्यामधलं मतदान पार पडतंय आणि मुंबईमधल्या या 6 लोकसभा मतदारसंघ या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। मुंबईमध्ये जसा कौल मिळतो तसाच देशाच्या राजकारणामधला कौल जो आहे तो पाहायला मिळत असतो, त्याच्यामुळे या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर, आणि ज्या पद्धतीच्या हाय प्रोफाईल लढती या सगळ्या भागात आहेत तितकेच हाय प्रोफाईल मतदार सुद्धा या सगळ्या मतदारसंघांमध्ये आहेत। त्यामुळे अनेक नामी चेहरे आज मतदान करताना आपल्याला सकाळपासून दिसतात। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याचबरोबर कलाकारांची सुद्धा ती राजधानी आहे कारण बॉलिवूडची चित्रपट सृष्टी सगळी मुंबईत आहे। त्यामुळे अनेक हाय प्रोफाईल चेहरे सुद्धा सकाळपासून मतदानासाठी रांगेत लागल्याचं बघायला मिळतंय। यामध्ये अनेक कलाकार आहेत, गायक आहेत, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत आणि त्याचबरोबर काही खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यापैकीच मोठं नाव आहे सचिन तेंडुलकर याचं। मुंबई नगरी ही जशी सामान्यांची आहे, गोरगरिबांची आहे, काबाड कष्ट करणाऱ्यांची आहे, तशीच ती सेलिब्रिटींची आहे, खेळाडूंची आहे, उद्योजकांची आहे आणि अशाच या दक्षिण मुंबई मतदारसंघ ज्या ठिकाणी मिश्र मतदार जे आहे ते पाहायला मिळतात त्या ठिकाणी या दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव यांच्यामध्ये थेट लढत जी आहे ती पाहायला मिळते। म्हणजे मलबार हिल सारखा, कुलाबा सारखा परिसर सुद्धा या ठिकाणी आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या परिसरामध्ये आहे, मंत्रालय ज्या ठिकाणाहून राज्याचा कारभार चालतो ते प्रमुख केंद्र जे आहे ते दक्षिण मुंबईमध्ये येतं आणि सेलिब्रिटी सुद्धा याच मतदारसंघामध्ये येतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आज घराबाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बरोबर, आणि सर्वसामान्यांची, कामगारांची संख्या जास्त असलेल्या वरळीतल्या चाळी, शिवडी, भायखळा हा भाग देखील याच मतदारसंघात येतो। एकूण 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात। त्यापैकी एक म्हणजे वरळी, जिथून आदित्य ठाकरे स्वतः आमदार आहेत, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल आणि कुलाबा असे हाय प्रोफाईल मतदारसंघ सुद्धा या लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात। दक्षिण मुंबईचा जर विचार केला तर दक्षिण मुंबई हे मुंबईचा निमुळता भाग जरी असला तरी प्रगतीच्या विकासाच्या दृष्टीनं एक उच्च केंद्र म्हणून दक्षिण मुंबईकडे पाहिलं जातं आणि त्याच्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये लढत नेमकी कशी होणार, नेमका या ठिकाणी निकाल काय लागणार हे जरी चित्र 4 जूनला स्पष्ट होणार असलं तरी या ठिकाणी राहणारे सेलिब्रिटी, उद्योजक, सामान्य माणूस, गोरगरीब माणूस आपला एवरीवन रेडी प्लीज, अभी थोड़ा शांत हो जाइए प्लीज, थैंक यू। सचिन सर मतदान करून I'm not taking questions, so I'll give you my thing. You okay? All settled? Okay. So I'm the national icon of ECI. So I was involved in quite a few initiatives in raising awareness and the importance of casting your vote. Today, as a proud Indian, I'm able to do that. I'm really, really happy. यही कहना चाहूँगा कि normally problems 2 वजह से होते हैं। एक is you act without thinking और you just keep thinking और act नहीं करते। मैं आज सभी को यही दरख्वास्त करता हूँ कि प्लीज़ आइए
और अपना वोट कास्ट कीजिए, ये अपने देश के भविष्य के लिए बहुत इम्पोर्टेंट है. छान आवाहन सचिन तेंडुलकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे की ऍक्ट करणं फार महत्वाचं आहे. ECIचा मी नॅशनल आयकॉन आहे आणि बरेचसे इनिशिएटिव्स होते ज्याच्यात लोकांना तो मेसेज जाणं इम्पॉर्टंट होतं की वोट